नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी तुम्हाला एक अगदी साध्या सोप्या पद्धतीने चकली करायची दाखवणार आहे। भाजणीची कटकट नाही किंवा काही दळून आणायची गरज नाहीये। सर्वात आधी आपल्याला 1 कप ही चण्याची भाजकी डाळ घ्यायची आहे। ती छान अशी बारीक करून घेऊया मिक्सरला। हे बघा बारीक करून झालेलं आहे। आता हे चाळून घेऊया, कारण त्यामध्ये जर काही डाळ वगैरे राहिली असली तर ती काढून टाकायची। हे बघा थोडंसं जाडसर उरलंय, हे टाकून द्यायचं। आता यामध्ये आपण घालणार आहोत त्याच कपाने 3 कप तांदळाचं पीठ, 2 आणि 3 कप तांदळाचं पीठ घालायचं। यात आपण घालणार आहोत तीळ, एक मोठा चमचा भरून तीळ घालायचे। 2 चमचे धणे जिरं पावडर घालायची आहे। अर्धा चमचा ओवा घालायचा, थोडासा हातावर मळून घालायचं। हिंग घालूया, पाव चमचा। हळद अर्धा चमचा घालायची। तिखट 1 चमचा घातल्याने आणि चवीपुरतं मीठ घालूया। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आधी हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला पाव कप तेल उकळून घालायचे। ते छान असं गरम करून घ्यायचे। आता हे सगळं पिठात व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर हे हाताने सगळं पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया तेल। हे बघा आपण तेल सगळ्या पिठाला चोळून घेतलेलं आहे। आता गरम पाणी घ्यायचंय आणि हे पीठ मळायचंय। हे बघा असं थोडं थोडं गरम पाणी घालून आपल्याला असा गोळा मळून घ्यायचा आहे। आता हा गोळा 10 मिनिटं आपण ठेवून देऊया आणि इथे तेल तापत ठेवायचे आणि लगेच मग चकल्या करायला घ्यायच्या। जास्त वेळ ठेवायचं नाही असंच। आता हे बघा 10 मिनिटं झालेली आहे। त्यातला थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि पाणी साधं थंड पाणी घेऊन तो चांगला असा मळून घ्यायचा आहे। चकल्या करायला घेताना प्रत्येक वेळी हे असं पीठ चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे मग आपल्या चकल्या मोडत नाहीत। हे बघा आता हा चकलीचा साचा आहे, यामध्ये आपण हे पीठ घालूया। आणि आता हे लावून घ्यायचंय। आता आपण चकल्या पाडायला घेऊया। आता मी तेल तापत ठेवलेलं आहे। इथे मी कागदाचे चौकोन कापून घेतलेले आहेत, त्याच्यावर आपण चकली पाडून घ्यायची। आपल्याला हव्या तेवढ्या आकारात करायची चकली। इथे अशी लॉक करून टाकायची, म्हणजे मग तेलात सुटत नाही। बघा आपल्या चकल्या पाडून झालेल्या आहेत। तेल मी तापत ठेवलंय। आता तेल बघूया तापलं का, आणि मग चकल्या तळायला घेऊ। हे बघा इथे मी तेल तापत ठेवलंय। थोडंसं पीठ घालून बघूया आपण। लगेचच वर आलंय, याचा अर्थ आपलं तेल चांगलं तापलंय। आता चकल्या सोडूया त्यामध्ये। अशा पॅन मध्ये केल्या तर एका वेळी जास्त होतात। गॅस मीडियम ठेवायचा आहे। आता ह्या आपण पलटून घेऊया। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगले तळून घेऊया। आता हे बघा बुडबुडे यायचे बंद आले, याचा अर्थ आपली चकली तळून झालेली आहे। आता ही काढून घेऊया आणि मीडियम गॅसवरच तळायची आहे। मोठा किंवा बारीक करायचा नाही गॅस अजिबात। अशाच बाकीच्या सगळ्या चकल्या तळून घेऊया।
या बघा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. वाव, मस्त. तुम्ही ऐकू शकताय, अतिशय छान अशी कुरकुरीत झालेली आहे आपली चकली. हे बघा, मस्त. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.